शेवटचा हात. एक हृदयस्पर्शी गोष्ट. गावातल्या जुन्या कौलारू घरात संदीप लहानाचा मोठा झाला होता. घरासमोर फुलांची झाडे, आंब्याचे झाड आणि त्याचे बाबा रोज त्या अंगणात बसून पेपर वाचायचे आणि संदीप त्यांच्या अंगाखांद्यावर खेळत राहायचा. हे संदीपच्या आठवणीतले सगळ्यात सुंदर क्षण होते. संदीप खूप हुशार मुलगा होता. त्याच्या बाबांनी त्याच्या शिक्षणासाठी सर्वस्व ओतलं. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण मुलाच्या स्वप्नासाठी दररोज एक नवा त्याग केला. त्याची आई त्याला नेहमी म्हणायची, तुझा बाबा फार बोलत नाही, पण त्यांच्या प्रत्येक शांततेत तुझी काळजी लपलेली असते. संदीपचं शिक्षण पूर्ण झालं होतं आणि संदीप शहरात मोठी नोकरी मिळवतो. हळूहळू शहरातलं आयुष्य गडद होतं आणि गाव मागं पडतं. त्याचे आई बाबा त्याला रोज फोन करायचे. कसा आहेस रे म्हणून विचारायचे. तेव्हा तो उत्तर द्यायचा, सगळं छान आहे, कामात थोडा बिझी आहे, नंतर फोन करतो असा म्हणायचा आणि कामाच्या घाईत फोन करणं विसरून जायचा. इकडे आई बाबा त्याच्या फोनची वाट पाहत बसायचे. दररोज तसंच व्हायचं. पण एक दिवस आईचा फोन आला. तुझा बाबा आज बरं वाटत नाही म्हणतोय, थोडा थकवा आहे त्यांना. तेव्हा संदीप म्हणाला, तू काळजी करू नको, डॉक्टरला दाखव. पण त्याने गावी येण्याचं टाळलं. पुढच्या काही आठवड्यात बाबांची तब्येत आणखीनच खराब होऊ लागली. आईचं बोलणं बदललं. बाबा शांत झालेले आहेत, तुझी फार वाट बघत आहेत. पण संदीप त्या आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचा. त्याच्यासाठी त्याचं काम, मीटिंग, टार्गेट्स हेच सगळं महत्त्वाचं होतं. अखेर एक सकाळी फोन वाजला. आई रडत होती. संदीप, लगेच ये, तुझे बाबा ICUमध्ये आहेत. डॉक्टर म्हणतात वेळ नाही त्यांच्याकडे. आईचे हे बोलणे ऐकून संदीपचे हात थरथरले. त्याच्या डोळ्याच्या समोर त्याचे बाबा आणि हॉस्पिटलचं पांढरं पडद्याचं चित्र उभं राहिलं. तो धावत गावी पोहोचला. आई कोपऱ्यात बसली होती. तिचे डोळे सुजलेले होते. तेव्हा डॉक्टर म्हणाले, फक्त 1 मिनिट तुम्ही भेटू शकता, त्यांच्या श्वासांची गणती सुरू आहे. तेव्हा संदीप हळूहळू ICUमध्ये गेला. पांढऱ्या चादरीखाली वडील शांत झोपले होते. चेहरा शांत, पण डोळे उघडे होते. ते डोळे काही सांगत होते, माझं मूल आलंय, शेवटी आलंय. ते संदीपकडे एकटक डोळे भरून पाहत होते. त्यांच्या डोळ्यातून संदीपला पाहून आनंदाचे अश्रू वाहत होते. संदीप पुढे गेला, हातात हात घेतला. वडिलांच्या थरथरत्या बोटाने त्याचा हात घट्ट पकडला. त्या एका क्षणात संदीपला आठवलं, तो पहिल्यांदा बाबाच्या कडेवर बसून शाळेत गेलेला. पाय घसरून पडल्यावर बाबांनी कडेवर घेतलेला. मार्क चांगले मिळाल्यावर शब्बाशी दिलेला बाबा. या सगळ्या वेळेस बाबांचा हाच हात होता आणि काही क्षणात तो हात सैल झाला. शेवटचा हात, शेवटचा स्पर्श आणि ती बाबाची शेवटची वेळ होती. संदीप त्या थंड हाताला डोळ्याला लावून बसून राहिला. तेव्हा त्याला उमगलं, आईवडिलांची माया ही वेटिंग लिस्टमध्ये ठेवायची गोष्ट नाही. या गोष्टीतून मी एवढंच सांगेन, ज्या आईबाबांनी आपल्यासाठी त्यांचं जीवन समर्पित केलं, त्यांना आपण म्हणतो पुढच्या आठवड्यात भेटू. त्यांच्यावर वाईट प्रसंग आला तरी आपण म्हणतो पुढच्या आठवड्यात येतो. त्यांचं आयुष्य त्या आठवड्याच्या आज संपेल याची कोणालाच खात्री नाही. तुझ्या आईबाबांसाठी तूच त्यांचं सर्वस्व आहेस हे तू का विसरतो? मोठं हो, पण इतकं नाही की आईवडिलांच्या सावलीचं मूल विसरून जाऊ.